प्रियजनो, मी तुम्हाला येशूच्या नावात अभिवादन करतो. तुम्ही मजेत आहात ना आणि आनंदी आहात ना? आनंदी राहा, ठीक आहे. कशाची भीती बाळगू नका. देव नाही का तिथे? तो सर्व काही सांभाळून घेईल. तो तुमच्या सोबत असताना तुम्ही का घाबरता? ख्रिश्चन नसलेल्या पार्श्वभूमीतील एका आईने येशूचा स्वीकार केला आणि तिचं तारण झालं. जेव्हा तिने माझ्याशी संवाद साधला तेव्हा ती म्हणाली, लहानपणापासूनच माझे संगोपन खूप भक्तिभावात झाले होते. आमच्या संरक्षणासाठी ते आम्हाला काही घोषणा शिकवायचे. घरातून बाहेर पडण्यापूर्वी मी त्या सर्व घोषणा म्हणायचे. आता मी येशूचा स्वीकार केला आहे, तर असे काही आहे का? तिने मला निरागसपणे विचारले. ते आहे बरोबर. मी तिला लगेच सांगितलं, बायबलमध्ये स्तोत्र 91 आहे. हे संरक्षणाचे स्तोत्र आहे. देव आपले रक्षण कसे करतो याचे वर्णन यात केले आहे. ते दररोज वाचा आणि बाहेर जाण्यापूर्वी त्याचे पठण करा. तिने आनंदी चेहऱ्याने ते स्वीकारलं. स्तोत्र संहिता 91 दर्शवते की देव आपल्या संरक्षणाची किती खोलवर काळजी घेतो. त्यातील एक वचन पहा, स्तोत्र संहिता 91चे 11वं वचन. तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल. आपण जिथे जिथे जाऊ तिथे त्यांनी आपले रक्षण करावं. आपण खूप प्रवास करतो नाही का? आपली मुलं शाळा आणि कॉलेजला जातात. नोकरी करणारे लोक सायकल, दुचाकी, कार किंवा बसने कामाच्या ठिकाणी जातात. कामावर जाणाऱ्या स्त्रिया ट्रेन, बस किंवा रिक्षाने प्रवास करतात. मोठ्या कार्यालयात काम करणारे लोक कारने प्रवास करतात. आपण सर्वजण प्रवास करतोच. जेव्हा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा आपण प्रवास करत असतो. माझेच उदाहरण घ्या. मी माझ्या आयुष्याचा जवळजवळ अर्धा भाग प्रवासात घालवला आहे. मी विविध साधनांनी प्रवास करतो, जसे की बस, कार, ट्रेन किंवा विमानाने. त्यामुळे मी माझ्या आयुष्याचा जवळजवळ अर्धा भाग प्रवासात घालवला आहे. आपण कितीतरी धोके आणि अपघातांबद्दल ऐकतो, बरोबर ना? प्रवास करताना आपल्या सुरक्षेची काय खात्री आहे? देवाने त्याचे वचन दिले आहे. तुम्हाला तुमच्या सर्व मार्गांवर सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमच्या प्रवासात तुमचे रक्षण करण्यासाठी तो आपल्या दूतांना आज्ञा देईल. देवाने मानवाच्या कल्याणासाठी लाखो करोडो देवदूत निर्माण केले आहेत. यांच्यामध्ये रक्षक देवदूत, गार्डियन एंजल्स असतात. देव त्यांना आज्ञा देईल, माझी मुले प्रवास करत आहेत, त्यांच्या वाहनाचे रक्षण करा. माझा मुलगा दुचाकीने प्रवास करत आहे, त्याला सुरक्षित ठेवा. माझी मुले हवेतून प्रवास करत आहेत, त्यांना सुरक्षित ठेवा. त्यानंतर एका अदृश्य देवदूताची उपस्थिती आपल्याभोवती असेल. मी हे अनेकदा अनुभवले आहे. जेव्हा जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा मी या वचनाचा स्वीकार करतो आणि प्रार्थना करतो, प्रभू, माझे रक्षण करण्यासाठी तुझे दूत पाठवल्याबद्दल तुझे धन्यवाद. त्यांना आज्ञा दिल्याबद्दल तुझे धन्यवाद. केवळ देवाच्या वचनाचा स्वीकार करून आणि देवाची स्तुती केल्यानंतरच मी माझा प्रवास सुरू करतो. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्हाला केवळ देवाचीच नाही तर देवदूतांची उपस्थितीही जाणवू शकते. तुम्ही तुमच्या वाहनात देवदूतांची उपस्थिती अनुभवू शकता. ते आध्यात्मिक असल्याने तुम्ही त्यांना तुमच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण तुम्ही त्यांना तुमच्या आत्म्यात अनुभवू शकता. तुमच्याजवळ उभा असलेल्या देवदूताची उपस्थिती तुम्ही अनुभवू शकता. मी हे अनेकदा अनुभवले आहे. या व्यतिरिक्त मी धोक्यांपासून वाचलो आहे. असे अनेक अनुभव आहेत. मी त्यापैकी एक अनुभव सांगतो. अनेक वर्षांपूर्वी मी आणि माझा एक मिनिस्ट्रीमधील मित्र अमेरिकेतील एका शहरातून लॉस एंजलिसला मिनिस्ट्रीसाठी प्रवास करत होतो. मला खिडकीजवळ बसायला आवडते, जेणेकरून मी निसर्गाचा आनंद घेऊ शकेन. मी विमानात खिडकीजवळ बसलो होतो. लॉस एंजलिस हे खूप मोठे शहर आहे. या शहराच्या आसपास 4 विमानतळ आहेत. तुम्ही कल्पना करू शकता की ते किती मोठे आहे. मी विमान त्या शहरावरून उडताना पाहत होतो. अचानक तिथे एक चक्रीवादळ आहे. विमान एका बाजूला झुकले, जवळजवळ उलटे झाले आणि मग अचानक त्याने आपली दिशा बदलली. मी खिडकीच्या बाजूला बसलो असल्यामुळे मला त्याचे पंख झुकताना दिसत होते. मला वाटले, आज विमान कोसळणार आहे. माझी शर्यत आज संपणार आहे. माझे हृदय छातीतून बाहेर येईल असे मला वाटले. विमान भरकटत होते. चक्रीवादळ इतके भीषण होते. मग मला देवाचे वचन आठवलं, प्रभू, तू तुझ्या दूतांना माझ्या रक्षणाची आज्ञा दिली आहेस. ते दूत या विमानाचे रक्षण करतील आणि ते सुरक्षितपणे उतरण्यास मदत करतील. मी तुझी स्तुती करतो. मला अजूनही तुझ्यासाठी काही सेवा करायची आहेत. माझा विश्वास आहे की जोपर्यंत मी त्या पूर्ण करत नाही तोपर्यंत तू मला नेणार नाहीस. मला सुरक्षित ठेवण्यासाठी माझ्यावर दूतांची जबाबदारी सोपवल्याबद्दल तुझे धन्यवाद. मी अशा प्रकारे त्याची स्तुती केली. बस एवढंच.
जे विमान झुकत होते ते आता सरळ होऊ लागले, पण त्याने आधीच आपली दिशा बदलली होती. ते विरुद्ध दिशेला जात होते. लवकरच ते योग्य मार्गावर आले आणि सुरक्षितपणे उतरले. हे एका मोठ्या संकटातून सुटका होती. अशा प्रकारे मी अनेक ठिकाणी आणि प्रसंगात देवाला त्याच्या दूतांद्वारे माझे रक्षण करताना पाहिले आहे. तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलही विचार करा. तुम्ही कधी असे म्हटले नाही का की डोळ्याचे पाते लवते न लवते तूच मी वाचलो? हे कसं शक्य झाले? देवाने एक दूत पाठवला आणि तुम्हाला सुरक्षित ठेवले. येशूने स्वतः म्हटले आहे की लहान मुलांसाठी नियुक्त केलेले दूत नेहमी देवाचे मुख पाहतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवता तेव्हा प्रार्थना करा, प्रभू, माझ्या मुलांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्यासाठी नियुक्त केलेल्या दूतांबद्दल तुझे धन्यवाद असे म्हणून त्यांना पाठवा. तुमच्या विश्वासाची कबुली द्या, प्रभू, या वाहनात आमच्यासोबत आल्याबद्दल तुझे धन्यवाद, तुझे दूत पाठवल्याबद्दल तुझे धन्यवाद. ज्या क्षणी तुमच्या विश्वासाच्या कबुलीचे शब्द प्रभूवरील तुमचा विश्वास दृढ करतात त्या क्षणी तुम्हाला प्रभूचं संरक्षण जाणवेल. त्यामुळे स्तोत्र 91 पाठ करा. जेव्हा कधी तुम्ही प्रवास करता तेव्हा त्या शब्दांची कबुली देत राहा. तुम्हाला प्रभूचे संरक्षण दिसून येईल. तुम्ही आज प्रवासाचे नियोजन करत आहात का? तुम्ही घराबाहेर पडत आहात बरोबर? तुमचा हात तुमच्या हृदयावर ठेवा आणि म्हणा, प्रभू, माझे रक्षण करण्यासाठी तुझ्या दूतांना आज्ञा दिल्याबद्दल तुझे आभार. मी जिथे जिथे जातो तिथे तुझे दूत माझे रक्षण करत आहेत, त्याबद्दल तुझे आभार. प्रभू, मी तुझे आभार मानतो. येशूच्या नावात आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.